आपण गाव कासेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली, महाराष्ट्र. सुमित माळी साहेब प्रगतशील शेतकरी साहेब आहेत. त्यांच्या 265चं हे खोडवं पीक आहे. त्या पिकामध्ये आज आपण इथं हजर आहे. आणि आजची तारीख काय, ह्या मिशन ऑर्गॅनिक इंडिया 2030 अंतर्गत ह्या पिकासाठी साहेबांनी काय काय ट्रीटमेंट केली आणि काय त्यांच्या जीवनात, ह्या ऊसात, ह्या मातीमध्ये काय काय बदल झाले आज आपण ऐकून घेणार आहे. माळी साहेब नमस्कार. नमस्कार. आता मला सांगा, आजची तारीख साहेब किती आहे? 28 ऑगस्ट 2025. 28 ऑगस्ट 2025. हे जे पीक आहे 265चं खोडवं पीक आहे. खोडवं पीक. आपण आपल्या मिशन अंतर्गत ट्रीटमेंट चालू केली त्यावेळेला किती दिवसाचा प्लॉट होता, म्हणजे काय तारीख होती? आपण ट्रीटमेंट चालू करण्याची 25 मार्च होती. 25 मार्च 2025. एक फूट भरून ऊस असेल फक्त, काय कांडी वगैरे काय नव्हती, त्याला कांडी नव्हती. बरोबर. आता 6 महिने पूर्ण झाले त्याचा प्लॉटला. 6 महिने पूर्ण झालेत हो. ट्रीटमेंट चालू करून. हो हो. आणि ऊस तुटून किती महिने पूर्ण झालेत? म्हणजे डिसेंबर एंडला तुटला, म्हणजे ऑगस्ट पासून 8 महिने पूर्ण झाले. 8 महिन्याचा प्लॉट आहे. ट्रीटमेंट चालू करून 6 महिने झाले. 2 महिने आमचा तुमचा संपर्क नव्हता. आत्तापर्यंत किती पोती लागवड टाकली याला? लागवड आता पोत्यामध्ये, आता किलोमध्ये टाकल्यात. किलोमध्ये टाकले, म्हणजे पोत्यामध्ये टाकलेलं नाही. तुम्ही बरीच वर्षे झालं ऊस करताय, तर ह्या ऊसामध्ये तुमच्या हिशोबाने काय काय बदल झालेत आपण कांडी, माती, बाकी सगळे बघायचं आहे. हे विनायक पाटील हे साहेब, फक्त कांडी जरा मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. आणि एखादा ऊस मोजा बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 16 17 पेरे आहेत. बरोबर. 6 महिन्यात 16 पेरे झाल्यात. 6 महिन्यात. महिन्याला किती पेरे झाले हो साहेब? पाटील साहेब, विनायक पाटील साहेब. सरासरी 3 पेरे पडले ते सर. सायंत्रिक 18, सरासरी 3 पेरे महिन्याला पडले, कंटिन्यू चालू आहेत. त्या हिशोबानं 5 महिने झाले हां ट्रीटमेंटला. कारण 25 मार्चला आपण भेटलेलो. 25 मार्चला भेटलेलो, म्हणजे 5 महिने पूर्ण झाल्यात. 6 महिने पूर्ण झालेले. 5 महिन्यात जर 18 पेरे झाले असतील, 17 18 4 25 3.5 पेरे सरासरी. 3.5 ते 4 पेरे पडायला लागल्यात. विनायक पाटील साहेबांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं माळी साहेब, बरोबर. ह्या मार्गदर्शनामध्ये तुम्हाला किती समाधान वाटतंय? दरवर्षीच्या ऊसामध्ये आणि ह्या ऊसामध्ये काय फरक आहे? फक्त तुमचं म्हणणं होतं. समाधान म्हणजे कसं आहे, इथून मागे जी शेती होती ती खर्चिक, म्हणजे बोलायचं कामच नाही. बरोबर. लागवड म्हणा, त्याचं प्रमाण म्हणजे भरपूर प्रमाणात. आता जसं विनायक साहेबांनी जसं व्हिजिट दिली, प्लॉटमध्ये आले, बघितलं, एकदम कमी खर्चामध्ये कसं उत्पन्न वाढलं ह्याच्यावर जास्त फोकसने केला. जे सुपरागड बुस्ट जे प्रोडक्ट आहे ते लिक्विडमध्ये, त्याची आळवणी फवारणी म्हणा, आणि लागवडीत एकदम 50% एकदम 100%तलं 50% लागवड आपण वापर करून एवढं उत्पन्न आपल्याला भेटलेलं आहे. आणि समाधान आहे एवढ्या ह्याच्यात उत्पन्न भेटत आपल्याला. 2 एकराला लागणीला रासायनिक खर्च गेल्या वर्षी तुम्ही किती केला? तो 70च्या आसपास गेला. 17,000. आता आपली ट्रीटमेंट 5 महिने चालू आहे, किंवा ऊस तुटून गेल्यापासून पकडून चालला. टोटल खर्च आता किती झाला? 26,000 पण खर्च गेला. 26,000 2 एकराचा खर्च. 2 एकराचा खर्च म्हणजे 50% पेक्षा पण कमी आला. मागच्या वर्षी खर्च आता 70,000. हो हो. ह्या वर्षी आत्ता 26,000 झाला. म्हणजे अजून 35,000 व्हायला सुद्धा काळ बाकी आहे. आणि होईल असं वाटतंय तुम्हाला? 35 नाही होणार सर. विनायक पाटील साहेब, जरा मोबाईल धरा. मला फक्त तुमच्या मातीमध्ये काय बदल आहे ते दाखवायचं आहे. कारण आपली मिशन ऑर्गॅनिक इंडिया अंतर्गत आपण जी शेतकऱ्याला ट्रीटमेंट देतो ती पिकावर नाही तर ती मातीवर. जोपर्यंत माती ताकदवान पैलवान होत नाही तोपर्यंत पीक जोपानं वाढत नाही. तर माती बघूया. आजची तारीख आहे जवळजवळ 28 ऑगस्ट 2025. वापसा कुठंच नाही आहे. पावसाचं वातावरण आहे. जमिनीमध्ये बघितलं तर जमिनी घट आहेत. आता ही आपण बघूया. तर जर हे बघितलं, हे चायपत्तीसारखी माती झालेली आहे. अशी ह्याच्या पलीकडे कधी माती होती का साहेब? नाही. म्हणजे आसामच्या काय म्हणतात त्याला, तेजाच्या सेम तसं झालेलं आहे. पहिली गोष्ट ही मातीवर काम झाल्याचा ह्यो फायदा 100%. ऊस चांगला आहे. लावणीपेक्षा जास्त ॲव्हरेज पडेल असा तुमचा अंदाज आहे का? 100% अंदाज आहे. आता तुमच्याकडून ह्या मिशन अंतर्गत भारतातील इतर शेतकऱ्यांना ॲग्रो बुस्टर आणि हे मिशन काय करू शकते, एक सल्ला फक्त तुम्ही द्या.
आता हे सुपर ॲग्रोबूस्ट जे प्रोडक्ट आहे हे शेतकऱ्याचं आर्थिक बाजूकडं एक चांगलं हे आहे, म्हणजे सल्ला आहे वापरण्याचा. शेतकऱ्यांनी तुम्ही हे सुपर ॲग्रोबूस्ट वापर करावा, याचा रिझल्ट खूप चांगला आहे. कमी खर्चामध्ये उत्पादन जास्त भेटतं. तर साहेबांचा सल्ला असा आहे की मिशन ऑर्गॅनिक इंडिया अंतर्गत ॲग्रोबुस्टर हे मिशनसाठी तयार झालेलं एक शेतकऱ्यांसाठी वरदान आहे आणि ते प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरावं. त्याचा खर्च कमी होणार आहे, उत्पादन वाढणार आहे. हेच सल्ला साहेबांचा आहे, माझाही आहे, विनायक पाटील साहेबांचाही आहे, जगदीश माळी साहेबांचाही आहे. जगदीश माळी साहेबांचं केळीचं प्लॉटचं नियोजन आपल्याकडे आहे. जवळजवळ 2 महिन्यानंतर त्याचं शूटिंग आपल्याला यूट्यूब चॅनलवर बघायला मिळेल. धन्यवाद.